तुझा का नाही माझ्यावर काही विश्वासच राहिला नाही बघ सत्या. तू समजा जगावर विश्वास ठेवशील पण तुझा का नाही सत्याच्या आईवरच विश्वास राहिलेला नाही बघ. आता कसं सांगू म्हणजे तुला खरं वाटेल. कोणाची शपथ घेऊ सांगू की? सगळी शपथ घेऊन सांगते मी तुला. काय नाही बोलले मी खरंच. पण मम्मी असं नाही. अगं तुझी खोटी शपथ होईल का मी? सत्या मी आता सपनी शपथ घेतली बघ. आणि मी जर खोटं बोलत असेल का नाही तर माझी सपनी. ठीक आहे शपथ घ्यायची काही गरज नाही. जे काय ते समजलं मला. वाचले मम्मी मेले. बघ तरी आधी कसा आहे ती. बया किती सुंदर आहे हो. है ना. अगदी माझ्या वाणी. तुझ्याच वाणी खोट खोट. कितीच आहे हो? 5,000चा. काय? तुला मेंदू आहे मेंदू आहे का? 5,000चा असेल का ती? 5 लाखाचा आहे. 5 लाखाचा डाक त्यो. काय? 5 लाख? पण एवढे पैसे कुठून आले हो तुमच्याकडं? मी कोण आहे? मी कोण आहे? मी कोण आहे? हे पक्ष्यांनो फुलांनो झाडांनो वेलींनो फुलांनो मी कोण आहे? मी माननीय नगरसेवक बळवंत लक्ष्मण माने. आपली बाजारात काहीतरी मार्केटमध्ये किंमत आहे आणि मी गाडी घेऊन असं सोनाराच्या दुकानाच्या बाहेर थांबलो की सोनार सगळं दागिने घेऊन पळत येतो. म्हणतो बलमा शेठ घ्या पाहिजे ती. आणि मी म्हणलं सोनार साहेब पैशाचं काय? तर म्हणतो अहो बलमा शेठ पैशाचं काय आज आहे उद्या आहे. 5 वर्षांनी द्या 10 वर्षांनी द्या 20 वर्षांनी द्या माणूस की महत्वाचे. बरोबर का नाही? अरे हिला जरा तरी माणूस की आहे का नाही? सोन्यात डाग काय हातात दिला गायबच झाली. आमरे हल्ली मोबाईलवर गर्भसंस्कार बी यायला लागलेत होय ग? हो अगं आता एका क्लिकवर ना इंटरनेटवर सगळं मिळतं. म्हणजे गरोदरपणामध्ये काय खायचं, काय प्यायचं, कसं राहायचं, कोणता व्यायाम करायचा, मन कसं शांत ठेवायचं, सगळं सगळं इंटरनेटवर आहे. भारीच आहे ग आमरे. 2 मुलींना जन्माला घालून त्यांना वाढवण्याचा दांडगा अनुभव आहे मला. तर तुम्हाला विचार की गरोदरपणात काय काळजी घ्यायची, कसं राहायचं, काय खायचं, काय नाही खायचं, काय वाचायचं. एवढा चालता फिरता इंटरनेट समोर असताना तुला काय करायचंय का मोबाईल? आई अगं सगळं खरंय. माहिती की तुला दांडगा अनुभव येते. पण अगं काय काय गोष्टी अशा असू शकतात ना ज्या तुला पण माहित नाहीत. आता हे बघ हेच तुला माहित होतं का सांग की बाळ पोटात असताना गरोदरपणात आई जे कोणतं पण गाणं ऐकते ना ते गाणं पोटातलं बाळ सुद्धा ऐकत असतं. आणि जन्माला आल्यानंतर बाळ जेव्हा ते गाणं ऐकतं तेव्हा ते आपोआप शांत होतं. माहित होतं तुला? अगदी असंच काही नाही. तुला अभिमन्यूची गोष्ट माहितीये का? म्हणजे सुभद्रा गरोदर असताना तिला अर्जुन चक्रव्यूह कसं भेदायचे हे सांगत होते. आणि ते सांगत असताना तिच्या पोटात असणाऱ्या अभिमन्यूने ते ऐकलं आणि आत्मसात केलं. आज तुम्हाला सायन्स मध्ये जे सांगतात का नाही ते आपल्या शास्त्रांमध्ये आधीच सांगून ठेवलंय. खरंच की ग? मंजू फ्रेश झालीस? तर तू थकलेली दिसतेस. तुझ्यासाठी आल्याचं चहा टाकते. आई नको यायची आम्हाला. मग थोड्या वेळाने जेवायलाच घेऊ का? बर. माझ्या सत्याच्या गळ्यात पडून का नाही स्वतःच्या खानदानाचा फायदाच करून घेतला हिने आजवर. काय ग काय झालं? आई मम्मी साहेबांनी आज तुम्हाला दोघींना काही त्रास तर नाही ना दिला? मम्मी साहेबाचा त्रास काय चुकलाय आपल्यासाठी? दिदे आई माझी लय घुसमट होती या घरात. असं झाले कधी एकदा या घरातनं बाहेर पडती. मी माझ्या काही मैत्रिणींना पण सांगून ठेवले की कुठं राहायची सोय होती का बघा म्हणून. मी सुद्धा शोधते.
एकदा का क्वार्टर्स मधल्या घराचं काम झालं ना, आपण लगेच जाऊ. मंजू, अगं काय काय झालं? कसला विचार करतेस?